मी तुम्हाला 3 कारणं सांगणार आहे ज्यामुळे टीम इंडिया पाकिस्तान विरुद्धची मॅच हरू शकते. होय, तुला खरं वाटतं इंडिया हरणार का फक्त व्ह्यूज साठी बनवतो व्हिडिओ? गापरे. तर मग ही कारणं तर जाणून घेऊयाच, पण जे तिसरं कारण आहे ते ऐकून तुम्हाला प्युअर नॉस्टॅल्जिया हिट होणार आहे. तुम्हाला आठवतं लास्ट टाइम जेव्हा पाकिस्तानने टीम इंडिया विरुद्ध T20 वर्ल्ड कप मध्ये मॅच जिंकली होती, तेव्हा त्यांची जी टॉप ऑर्डर होती ती फायर करत होती आणि त्यांचे स्पिनर्स चांगल्या फॉर्म मध्ये होते. तर यावरूनच कारण नंबर 1 आहे पाकिस्तानची टॉप ऑर्डर जी फायर करते. मग तो साहिबजादा फरहान असो, सॅम आयुब असो, सलमान अली आघा असो, पाकिस्तान ही बऱ्याच टाइम नंतर कसं तरी चांगली टॉप ऑर्डर बनवली आहे जिथे खरंच ते पॉवर प्लेचा खूप चांगला यूज करू शकतात. म्हणून टीम इंडियाला या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल आणि त्यासाठी त्यांना जसप्रीत बुमराहला पॉवर प्ले मध्ये ऍटलिस्ट 2 ओव्हर्स देणं गरजेचं आहे. कारण नंबर 2, टीम इंडियाच्या बॅट्समॅनचा स्पिन विरुद्धचा स्ट्रगल. बघा, हे काही सिक्रेट नाहीये किंवा यात काही लपवण्यासारखं नाहीये. टीम इंडियाचे बॅट्समॅन स्पिन विरुद्ध स्ट्रगल करतात. आणि तुम्हाला रेकॉर्ड बघायचे असतील तर काही लांब जायची गरज नाहीये. मागचे झालेले जे 2 मॅचेस आहेत T20 वर्ल्ड कपच्या त्याच बघा. USA विरुद्ध जी मॅच झाली त्याच्यामध्ये 8 ओव्हर्समध्ये टीम इंडियाने 3 विकेट्स गमावले, 42 रन्स बनवले. नमिबिया विरुद्धची जी मॅच झाली त्याच्यामध्ये 8 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावले आणि 61 रन्स बनवले. नमिबियाचा जो कॅप्टन आहे गॅराड इरास्मस, तो तर एक प्रॉपर स्पिनर सुद्धा नाहीये, तो एक ऑलराऊंडर आहे आणि तरीही त्यांनी टीम इंडियाच्या बॅट्समॅनना एवढं ट्रबल केलं. जर टीम इंडियाच्या बॅट्समॅननी पाकिस्तानच्या 4 वे स्पिन अटॅकला व्यवस्थित नेगोशिएट केलं तर टीम इंडियाला ही मॅच जिंकण्यापासून कोणीच रोखू नाही शकत. आणि कारण नंबर 3, रोहित शर्मा आणि विराट कोहलीची अनुपस्थिती. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. फक्त आठवण करून बघा, कित्येक वेळा खास करून विराट कोहलीनी टीम इंडियाला पाकिस्तान विरुद्ध हारण्यापासून वाचवलेलं आहे. कित्येक वेळा विराट कोहलीनी असे क्रुशियल नॉक खेळले जिथे टीम इंडिया खरंच एका कठीण परिस्थितीमध्ये होती. तिथून विराट कोहलीने टीम इंडिया जिंकण्याच्या पायरीवरती नेऊन सोडलं. हा, आपण ती MCG ची जी इनिंग्स आहे त्याबद्दल सगळेच बोलतो, पण विराट कोहलीनी अजून बऱ्याच अशा इनिंग्स खेळल्यात खास करून पाकिस्तान विरुद्ध. आपली ही जी टीम आहे ती यंग टीम आहे आणि त्यांच्यामध्ये प्रेशर हँडल करण्याची क्षमता नक्कीच आहे. पण भारत विरुद्ध पाकिस्तान जेव्हा हा सामना होतो तेव्हा त्या प्रेशरची जी इंटेन्सिटी असते ती वेगळीच असते आणि तो प्रेशर जसं विराट कोहली आणि रोहित शर्माने हँडल केला ते बरेच जण करू शकत नाहीत. तुम्हाला आठवते नुकतीच झालेली एशिया कपची फायनल, तिलक वर्मानी जर ती हिरोईक इनिंग्स खेळली नसती तर टीम इंडिया खरंच ती मॅच हरली असती, ती फायनल हरली असती. म्हणून विराट कोहली आणि रोहित शर्माची जी अनुपस्थिती आहे ती इंडियाला कुठे ना कुठेतरी भावणार आहे. तर ही होती माझी 3 कारणं. पण टीम इंडियाच्या प्लेयर्सवरती माझा पूर्ण विश्वास आहे की ती हे मॅच जिंकतील आणि हा जो हेड टू हेड रेकॉर्ड आहे तो 8-1 असा नक्की होईल. तुमचं काय मत आहे कमेंट नक्की करा आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच कोण असू शकतं ते सुद्धा सांगा. धन्यवाद.